नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण पाहणार आहोत की या बैलगाडा रेस ह्या कशा सुरू झाल्या. मित्रांनो, 400 ते 500 वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आहे, आपल्या भारतामध्ये आलेली आहे. 14व्या शतकामध्ये स्पेनमध्ये या ठिकाणी बैलगाड्याचा वापर जास्त व्हायचा. तो आशिया खंडात येता येता प्रथम भारतात आला. म्हणजे 18 आणि 19च्या शतकानंतर खऱ्या अर्थाने बैलगाडा हा उदयास आपल्या भारतात आला दळणवळणासाठी. जवळजवळ 1980 साली 130 कोटी बैलगाडा हा दळणवळणासाठी, कृषीसाठी, मानवी वाहतूक करण्यासाठी, वऱ्हाड वाहतूक करण्यासाठी, मच्छीमार सुद्धा आज सुद्धा जर तुम्ही कोकणात वगैरे गेला तर मच्छीमार सुद्धा आज बैलगाड्याचा वापर बोटीतून मच्छी इकडे बंदरावर आणण्यासाठी करतात. मित्रांनो, याच या सगळ्या वापरातून जी खिलार जात होती, खिलार जात, त्या जातीचं संगोपन व्हावं आणि करमणूक म्हणून बैलगाडा उदयास आला. बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात शंकरपटही म्हटलं जातं, कर्नाटकात कंबाळा, त्यानंतर पंजाबमध्ये बौलादी दौड, तामिळनाडूमध्ये रेकला म्हटलं जातं. अशा विविध प्रकारची नावं ही आंध्रामध्ये सुद्धा बैलगाडा शर्यत होतात. त्याच्यानंतर मध्य प्रदेशातही होतात. मध्यंतरी जवळजवळ 10 ते 11 वर्ष हा खेळ जो बंदी आणली होती, तो काय बैलावर अन्याय होतो म्हणून आणली नव्हती, तर ती बंदी यासाठी आणली होती की त्या बैल या प्रजातीला पाळीव प्राण्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे ती बंदी आणली होती. परंतु त्यावेळी बाहेर कर्नाटकात वगैरे इकडे शर्यती चालूच होत्या. परंतु बऱ्याच लोकांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि बैलगाडा मालकांच्या सरकारला वेळोवेळी फॉलोअप दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही अक्षरशः शेवटी ही बंदी उठवली. ही बंदी उठल्यामुळे मित्रांनो, ज्यावेळी बंदीच्या काळामध्ये एकही खिलारगाय शेतकऱ्याच्या दावणीला नव्हती, एकही बैल दावणीला नव्हता. बैल लोकांनी विकून टाकली होती, पूर्ण नामशेष व्हायला आली होती ही प्रजाती. परंतु या शर्यतीच्या खेळामुळं पुन्हा एकदा ही खिलार प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला तुम्हाला 2-3 नंदी दिसतील, गायी दिसतील खिलार जातीच्या. अशा पद्धतीने ह्या सर्व मानवी जीवनात आज सुद्धा आपण बघतो की खेडोपाडी जिथे खाच खोलग्याचे रस्ते आहेत, जिथे गाड्या ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, इथे सुद्धा आजही बैलगाडीचा वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जातो आणि त्यातूनच छंद म्हणून ही शर्यत उदयास आली मित्रांनो. ते काहीतरी चला एक आवड म्हणून, जसे पूर्वी यात्रेला वगैरे काही असायच्या स्पर्धा, म्हणजे कुठल्याही स्पर्धा ठेवायची, तर आता काय झालंय की साधारणतः खटावमान, म्हणजे सातारा तर एक बैलगाडा शर्यतीचं माहेरघरच म्हटलं तरी चालेल. याच्यातून मित्रांनो खऱ्या अर्थाने जे गाडा मालक आहेत, जे नंदी प्रेमी आहेत, यांनी आपल्या बैलाला जोपासायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने. म्हणजे त्यांचं खाण्याचं जपवणूक असेल, दुधाचा रतीब असेल, चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना खायला घालणे असेल, त्यांना तेल लावून मसाज करणे वगैरे, याच्यातून खिलार जाती जोपासली गेली. ही जी महाराष्ट्राची परंपरा 400 ते 500 वर्षापूर्वीची आहे, परंतु ती आज सुद्धा या शर्यतीच्या माध्यमातून जोपासली जाते मित्रांनो. म्हणून शर्यतीला हे खूप महत्व आहे. शर्यत ही इथूनच सुरू झालेली आहे. शर्यत ही या जातीच्या संगोपनाला करायला लागला शेतकरी, त्यामुळे मित्रांनो ही शर्यत सुरू झालेली आहे. आणि शर्यतीचं खूप या ठिकाणी महत्व आपण खिलार जातीलाच देऊ शकतो. दुसरी कुठलीही जात या शर्यतीमध्ये पडत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो अशी ही शर्यत आपल्या उदयास आली आणि ती आज सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून पाहिली जाते. आणि खऱ्या अस्सल मातीतली शर्यत मित्रांनो पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. महाराष्ट्रात तर आता बऱ्याच ठिकाणी सुद्धा व्हायला लागलेल्या स्पर्धा. तरी सर्व माझ्या शेतकरी बंधू गाडा मालकांनी आपल्या नंदीला तर प्रेम लावतातच, आणि त्याचबरोबर ह्या होणाऱ्या शर्यती सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळायच्यात. कुणाचा राग लोभ काहीही धरायचं नाही आणि एकदम खेळीमेळीने बघा तुम्ही.
की माझाच नंबर पहिला काढायचा, माझाच नंबर पहिला करायचा, असं काही नसतं मित्रांनो. हा खेळ आहे, हार जीत आहे आणि हे होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.